नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. ताटाभोवती, पाटाभोवती, उंबरठ्यावर, पूजेभोवती, आसनाभोवती, चौरंगाभोवती, अगदी फुलांनी सजवलेल्या घरंगळाभोवती भरपूर आणि भरपूर असा यूज असलेली ही पॅच रांगोळी आज तुमच्यासाठी. पहा ना, टेबलच्या कॉर्नरला सुद्धा किती मोहक अशी डिझाईन दिसते. रांगोळी सण आणि शुभप्रसंगी घराच्या प्रवेशद्वारासमोर काढली जाते. याचा उपयोग शुभेच्छा, सौंदर्य आणि परंपरा दर्शवण्यासाठी केला जातो. तसेच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी हे एक शुभ लक्षण मानले जाते. सौंदर्य आणि परंपरा. रांगोळी कलेचा एक प्रकार आहे, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत आणि आपल्या पिढीपर्यंत येणाऱ्या पिढीपर्यंतची ही एक ऊर्जा आहे. मला असं वाटतं, की काही लोकांना हा विश्वास आहे, की रांगोळी काढल्याने आपल्या घराचं सौंदर्य तर वाढतंच, पण त्याचबरोबर आरोग्य आणि आपलं मानसिक संतुलन जे आहे, ते नेहमी सुरक्षित राहतं. आणि म्हणूनच आपण नवीन नवीन ह्या रेडी पॅच रांगोळी घेऊन येतो आहे मैत्रिणींनो. मार्गशीर्ष येणार आहे आणि त्यासाठी आपण बरेच असे डिझाईन्स घेऊन येणार आहोत. पूजेसाठी बरेच डिझाईन्स येणार आहोत. कारण एकच, कारण मार्गशीर्ष पूजेला मला यावेळेला खूप सारे डिझाईन्स करून ठेवायचे आहेत. आणि त्या खूप साऱ्या डिझाईन्समध्ये अगदी महत्त्वाची डिझाईन्स आहे ती म्हणजे कमळ. आणि कमळाच्या वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे प्रकार असलेली रांगोळी तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन येणार आहे. त्यामधलाच हा एक म्हणजे ही एक डिझाईन पहा ना, किती सुंदर अशी डिझाईन मिळाली. म्हणजे ती डिझाईन जेव्हा मी पाहिली ना, तेव्हाच ठरवलं की ही डिझाईन करायला हवी, कारण ह्याचा आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करणार आहोत. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं दाखवलं त्याचप्रमाणे व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की पहा, कारण बऱ्याच गोष्टी आम्ही या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा, इथे मी A4वर त्याचे प्रिंटआउट घेऊन आले. अगदी 3 कमळ म्हणजेच 3 वेगवेगळे कमळ ह्यामध्ये बसणार आहेत. आमचा उंबरठा अगदी मोठा असल्यामुळे, ब्रॉड असल्यामुळे 3 कमळने पूर्ण उंबरठा कवर होत नव्हता, म्हणून मला 6 कमळ लागणार होते. त्यामुळे मी साईच्या साई ट्रेस करून घेतले. आता आपल्याला ते वेगवेगळे कापूनसुद्धा घ्यायचे आहे मैत्रिणींनो. OHP शीट ही 175 मायक्रॉनची घेतली आहे आणि प्रिंटवर ठेवून आपण तिला कॅमलिन पेंट मार्करने ट्रेस करून घेणार आहे. आता हे पेंट मार्कर कोणतं, OHP शीट कोणती, कुठे मिळेल, ह्या सगळ्याची प्रश्नांची उत्तरंसुद्धा सांगते ना, अगदी हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण परत ह्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, तरीही परत बऱ्याच गोष्टी बऱ्याच मैत्रिणींना अजूनही कळत नाही आहे. OHP शीट आणायची 175 मायक्रॉनची, कॅमलिन पेंट मार्कर आणायचा, आपली डिझाईनची प्रिंटआउट आपल्याकडे रेडी पाहिजे, ती प्रिंटआउट खाली ठेवायची, OHP शीटवरती ठेवायची, सेलोटेपने फिक्स करून घ्यायची आणि कॅमलिन पेंट मार्करने ट्रेस करून घ्यायची. पहा, इथे टोटल मी 6 असे कमळ ट्रेस करून घेतले आहेत. ट्रेस म्हणजे काही, जशी डिझाईन आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं वरती. अगदी सकाळच्या मस्त उन्हात मी ती डिझाईन बनवली होती आणि खूप छान असं त्याचा एक लूक येत होता आणि बस तोच मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हां, आणि त्याला फोल्ड नाही करायचा कुठेच, कारण फक्त रांगोळी आपल्याला टाकायचं आहे. त्यामुळे ह्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची घाण किंवा कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर, ऑइल असं काहीही टाकायचं नाही आहे मैत्रिणींनो. सुरू करूया आता आपण रांगोळी टाकायला. त्याआधी मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला कॅमलिन पेंट मार्कर परत एकदा बघायचा होता, म्हणूनच इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. हां, आणि हाच पेंट मार्कर तुम्ही वापरा, कारण कोणतेही दुसरे पेंट मार्कर तुम्ही वापरू नका. का माहिती आहे? कारण हा पेंट मार्कर मेटल बॉडी आहे. मेटल बॉडी असल्यामुळे तुम्ही जेव्हा OHP शीटवर ड्रॉ कराल ना, ते स्क्रॅच होत नाही, स्क्रॅचने निघत नाही, काहीही केल्या तरी त्याचे बॉर्डर खराब होणार नाही आहे मैत्रिणींनो. आता इथे पहा, मिश्रण लावून घेण्यासाठी मी इथे 60-40चं प्रमाण मिश्रण घेतलं आहे. म्हणजे काय, 60% फेविकॉल MR आणि 40% पाणी मिक्स करून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी 2 शेडिंगमध्ये तसं रांगोळी टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना
अजूनसुद्धा असं वाटतं की ही रांगोळी वापरणं इतकंसं चांगलं दिसणार नाही. आय थिंक प्रत्येकाने हे ठरवायचं की ही रांगोळी बनवायची आहे की नाही. माझ्यासाठी तरी हा एक उत्तम पर्याय आहे. का माहिती आहे? कारण आमच्या इथे रांगोळी ही 2 मिनटंसुद्धा टिकत नसते. घरातून जाता येणारी छोटी छोटी मंडळी आहेत, ती रांगोळी पुसून जात असतात. घरात रोज रोज रांगोळी काढण्यासाठी खूप सारे डबे, खूप सारे रंग बाहेर काढता येणार नाही आणि म्हणूनच ही खटपट. रांगोळी बनवून ठेवायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती वापरायची. कशी वाटली आयडिया? छान आहे ना? आणि ही रांगोळी मी अगदी 1 तासात बनवून रेडी ठेवली आहे. पण ती 1 तासासाठी बनवली आहे, पण मी काय फक्त 1च तास नाही वापरणार आहे किंवा एकाच वेळेला नाही वापरणार आहे. ही रांगोळी मी अगदी वर्षोनवर्ष वापरत राहणार आहे. पहा, इथे अगदी सुंदर रंगांचा मी वापर केला आहे. लाईट पिंक आणि डार्क पिंक, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन या दोन्ही रंगाचा वापर करून काहीशी असं एक फुलाची पॅच आपण रेडी करून घेत आहोत. आणि पहा ना मैत्रिणींनो, सणासुदीच्या वेगवेगळ्या अगदी म्हणजे अगदी वेगवेगळ्या आपण प्रसंगाला रांगोळी वापरत असतो आणि तुमचं घर सजवण्यासाठी काही सर्वात आश्चर्यकारक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स आहे ना, त्या अशा काही डिझाईन्स तुम्ही शोधायला पाहिजे, जे फक्त तुमच्या घराचं पारंपरिक जागेचं स्वरूप आणि अनुभव देईलच, पण त्याचबरोबर ना तुमच्या घराचं सौंदर्यसुद्धा वाढवेल. आता इथे पहा, रांगोळीचा एक लेयर आपण मारून कंप्लीट केलेला आहे मैत्रिणींनो. एक लेयर मारून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं त्याला सुकायला ठेवा आणि त्यानंतरच आपल्याला दुसरा रांगोळीचा लेयरसुद्धा मारून घ्यायचा आहे बरं का. दुसरा रांगोळीचा लेअर मारताना काळजी एकच घ्यायची आहे, आपल्या बॉर्डरला आपल्याला ग्लू लावायचा नाही आहे. कारण रांगोळी जर त्यावर गेली तर आपल्याला पेंट मार्कर परत फिरवता येणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला बॉर्डर तशीच्या तशीच ठेवायची आहे. जिथे आपण पहिल्यांदा ग्लू लावून रांगोळी स्टिक करून घेतली आहे, अगदी बरोबर तिथेच तुम्हाला ग्लू लावून रांगोळी चिटकवून घ्यायची आहे मैत्रिणींनो. काय ना, बऱ्याच छोट्या छोट्या स्टेप्स आणि बऱ्याच छोटे छोटे टिप्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ते कितपत पोहोचतं आहे आणि कितपत मैत्रिणी त्या सगळ्यांना फॉलो करत आहे, हे थोडी शंकाच आहे. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे छोटे बारकाईतले टिप्स आणि हॅक्स आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा बऱ्याच जणांचे भरपूर अशा शंका आहेत, ज्या अगदी कमेंट बॉक्समधून सॉल्व करता येत नाही आहेत किंवा डिझाईन्स हवे असतील तर डायरेक्टली कम्युनिकेट करायच्या ऐवजी बरेच जणं फार अशा वेगवेगळ्या गोष्टी थ्रू येत असतात. त्यामुळे मला कधी-कधी वाटतं, की जेव्हा तुम्हाला कोणतेही क्वेरी असतील, कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, आम्हाला तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता बाय जॉइनिंग आवर व्हॉट्सअप ग्रुप. तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि डायरेक्ट मेसेज करू शकता मला आणि आमच्या टीमला. डिझाईन हवी असेल तर नक्कीच आम्हाला DM करा आणि काहीही क्वेरी वाटत असेल रांगोळीसंबंधी आणि काही शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता पहा, इथे आपला दुसरा लेयरसुद्धा कंप्लीट आहे. दुसरा लेअर मारताना जर तुम्हाला जिथे जिथे असं वाटलं की बॉर्डरवर रंग गेलेला आहे, तर तिथे एखाद्या ड्राय ब्रशने तुम्ही असे रंग झटकून घेऊ शकता. झटकून घेतल्याने काय होईल, जिथे रंगोळी स्टिक झालेली नाही आहे तिथली रंगोळी निघून येईल. काय ना, छोटे छोटे टिप्स जेव्हा तुम्ही यामध्ये फॉलो कराल ना, तर खूप अशी उत्तमोत्तम डिझाईन्स तुम्ही अगदी मिनटामध्ये बनवून रेडी करून ठेवू शकता मैत्रिणींनो. पहा, जिथे जिथे एक्स्ट्रा रंगोळी गेलेली आहे किंवा उडालेली आहे, तीसुद्धा मी ड्राय ब्रशने अगदी झटकून काढली. पहा, दुसरा लेअर मारल्यानंतर रांगोळी किती सुंदर आणि मोहक अशी दिसते आहे, हो की नाही? हा झाला आपला पहिला फूल. असेच आपल्याला सगळे फूल रेडी करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही डिझाईन कशी वाटली? जी फक्त उंबरठ्यावर नाही तर ताटापुढे, पाटापुढे
आसनापुढे चौरंगाभोवती पाटाभोवती अगदी तुम्ही केळवणाला कोणालाही बोलवा त्यांच्या आसनाभोवती त्यांच्या ताटाभोवती असे बरेच मस्त मस्त डिझाईन्स तुम्ही बनवून ठेवू शकता मैत्रिणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवत राहो आणि मस्त राहा. धन्यवाद.